आज कोकणातले पण मी बघतोय आता बरेचसे जी कॉन्टेंट क्रिएटर आहेत. ओके, सो ते पण वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस करत आहेत. कोणी मसाले विकत आहे, कोणी रेस्टॉरंट टाकलं आहे, कोणी आंबे विकत आहे, कोणी काजू विकत आहे, ओले काजू, सुके काजू. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, काही काही जणांनी स्वतःचा होमस्टे स्टार्ट केला आहे. आता कोकणी रानमाणूसारखा मुलगा आहे की बाबा तो बिझनेसच नाही करत आहे, पण त्याचं एक विजन आहे. तर त्या अनुषंगाने तो एक कम्युनिटी बिल्ड करतो आहे. सो असं काही जरुरी नाही आहे की प्रत्येकाने सगळ्या गोष्टी प्रॉफिटसाठीच केल्या पाहिजेत. ओके, सो माझं पण एक प्रकार फाउंडेशन आहे, तर त्याच्या थ्रू मी नॉन प्रॉफिट काम पण करतो. ओके, सो माझे आईवडील प्रिन्सिपल असल्यामुळे किंवा टीचर असल्यामुळे मी एज्युकेशन साहित्य वाटलं बऱ्याच मुलांना वगैरे. त्याच्याशिवाय आम्ही एक एक्झिबिशन भरवलेलं. त्याच्यामध्ये एकदम कमीत कमी पैशामध्ये आम्ही एंटरप्रिनरला, स्पेशली लेडी एंटरप्रिनरला आम्ही संधी दिली, आम्ही एक प्लॅटफॉर्म दिला आणि त्याच्यातून त्यांना खूप चांगला त्यांनी रेव्हेन्यू जनरेट केला. त्यांना खूप चांगला प्रॉफिट झालं. त्याच्यातून माझ्या खिशातूनच पैसे गेले त्या एक्झिबिशनला. बट ते करायला मला प्रचंड आवडलं. ओके, सो बेसिकली काही जण नॉन प्रॉफिट थ्रू कॉन्टेंट क्रिएशन थ्रू करण्याचा प्रयत्न करतात, पण जे पण बिझनेस करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना तर मी एवढंच सांगेन की ट्राय टू क्रिएट युअर ओन सिस्टीम. ओके, तुम्ही जर एकटेच सगळं करत बसलात तर हे शक्य नाही होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.